मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. आणि लवकर सांग, छकुलीच्या बापाला कुठे मारला आणि काय केलं? तर मूर्तीला मी घरीच मारलं मॅडम आणि राहतून पुरलं. खरं खरं सांग, तू एकटीच होती की अजून कोण होता तुझ्या बरोबर? मी एकटीच होती मॅडम. जाधव, आजच्या हिला हलवा धाराशिवला. येस मॅडम. हिला हिज्या होय गे आई खाली माझ्यामुळे तुला दिवस गेलं होय. अग कुत्रे 10-15 जणा खाली निजून आलीच की आई घातली आणि मला म्हणती तुमच्यामुळे दिवस गेले होय गाय. हिला तुझ्या अगं कोणाचा बी नाद कर पर या काक्या फकड्याचा नाद करू नको. अगं बऱ्या बऱ्याची आई अशी उसाच्या फडात उपाट्या जाळली म्या आणि तू किस खेतकी मुली ग कुत्री. हो चढ धडा धडा. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. तो हात वो ती फुलझडी त्याची फटाक्याची लढ. आटा काकू ओळखलं नाही वय? अहो मी दिन्या कृष्णाचा मित्र म्हण. अरे बियाण्या, कॅनलला कपडे धुवायला जायचे तर माझ्या पुढे भोंगळा उड्या मारायचे तू पाण्यात. कसं इसराल मी? आणि हे कृष्णा कुठं गेला? रानात बी आला नाही. घरी आलो बघायला तर घराला कुलूप. मग त्या शेजारच्या बाईनं सांगितलं तुम्ही वड्याला गेला म्हणून सरपण काढायला. ते झापई तले गावभर बोंबलत फिरत होतं म्हणून दिलं त्याला पाठवून पुण्याला भावाकडं. आणि भैरा गांड म्हणे माझी पोर पळून लावायला लय गोड वाटत होतं तुला. ओ काकू, ती गंगी पळून गेली म्हणून वाचली तरी, नाहीतर त्या कृष्णानं कुऱ्हाडीनं तुकडं करून टाकलं असतं तिचं. तिला तोडून टाकील नाही तर फुकून टाकील. तुला काय गरज होती रे मध्ये तोंड मारायची नासक्या तोंडाच्या? हो का काकू, जे झालं ते झालं, जाऊ द्या बरं. आता आली ना गंगी गावात. काय गंगी गावात आली? काय हिम्मत आहे तिची आता गावात पासलं पडायची? उभी चिरील तिला उभी. अहो काकू, गावात यायचं तर सोडाच, त्या काक्यासोबत किती दिवस झालं राहती ती? तुझ्या काय गोट्या बिट्या सरकल्या का? त्या नासक्या साच्या बरोबर पळून गेली आणि त्या काक्या बरोबर काय झक मारायला राहील का? अहो काकू, माझ्या डोळ्यानं बघितलंय, मी कशाला खोटं बोलू? त्या मेंगीचा तर दाणा हाणला तिच्या आणि त्या काक्याचं तर बघ उभाच पाय घालून येते का नाही. सर तिकडं. हो काकू, त्या आई गेल्याला सांगू नका मी म्हणलंय म्हणून. जर का तिथं गंगी नसली तर बघ तुझ्यातच कसा पाय घालते.
झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 झालं दीवाना तुझा दीवाना झालं दीवाना बसलीस तू काळजा मला करमना कुठं करमना मला करमना कुठं करमना मला करमना कुठं करमना मला करमना कुठं करमना अग बाया बाया बिरका बाई कधी नाही ते आमच्या रानात कस काय बिरकी हाणली गडाय अय झाप्या तोंडाच्या गोडीत सांगा माझी गंगे कुठे आहे? बिरका बाई आज जरा तमुकुला जे असत तुला लावलाय काय तिने आई घातली सच्या बरोबर आणि हे तर आमच्या बोकांनी नाचा आलात काय तुम्ही ए बिना नांगीच्या खेकड्या गोडीत सांग बरं का माझी गंगे कुठे आहे? नाहीतर तुझ्या खालून वरून तंबाखूची बुकणी भरील बघ. अय बिरके तुझ्या पाया पडतो बाबा तुला काय बुकनी भरायची ना ती सच्याच्यात बर पर माझ्यावर काय चढू नको गड्या. काकाराव ही भिरकाबाई अजून चढली नाही आणि चढायला लागली ना तर तुला जागा कमी पडेल पळायला. आई घाल्या माझ्या नादाला लागला वय नाही तुला सगळं गुंडाळायला लावलं तर मी बी एका बापाची आवलात नाही. अग भिरके या पट्ट्याने चांगली चांगली फिरवल्यात ग आणि तू किस खेतची मुली ग कुत्रे. मॅडम काकणवाले चला नमस्कार मॅडम. बोला काकाराव एवढा उशिरा काय काम करणे. अहो मॅडम काय सांगू तुम्हाला लईच मोठी भानगड झाली बाबा. ओ वेळ घालू नका काय झालं ते बोला लवकर. अहो मॅडम कसं सांगू तुम्हाला अहो सकाळ दरनं 10-15 वेळेत गेलो हागायला अहो नुसती गारवाई लागली म्हणा साहेब. देवा शिपतराव खोटं बोलत नाही म्हणून मॅडम मी. तुम्ही काय डोक्या विक्यावर पडले. पोलीस स्टेशन आहे दवाखाना नाही. अहो मॅडम पुढच्या माणसाचं ऐकून तरी घेत जा लगेच कसा कसा चालाय चालू करतात राव तुम्ही. ह्याला काय अर्थ आहे. काय झालं ते बोला लवकर. अहो मॅडम कुणीतरी माझ्या ओसात बाई मारून टाकली हो. अहो नुसतं अंगाचं माझ्या पाणी पाणीच झाले. ओ काकाराव
एखादा डुक्कर बिक्कर मेला असेल, सकाळी जाऊन नीट बघा. मला डुकरातला आणि बाई मधला फरक का नाव आहे? अहो अशी लांब लचक झोपलेली बाई तिथं. साहेब तुमच्या पाया पडतो राव, चला तेवढं. तुम्ही निघा, आम्ही येतो सकाळी. अहो मॅडम सकाळी का व्हायना परी या, नाही तर आमच्याच गाडीत खुटी ठोकताना. साहेब जातो मग. जाधव, जाऊन बघा जरा नीट काय प्रकरण आहे ते. येस मॅडम. का रे फळव्या, मोबाईल घेऊन देतो म्हणून गोड बोलून उसात नेलंस आणि इथून पसरलाच काय? अगं गेलोच होतो मी लोनवर, पण ती होईनाच झाले. पप्पा संध्याकाळी टाकतो म्हणलेत पैसे, मग जाऊ की घ्यायला आपण. मला फोन कर संध्याकाळी, मी येते. ए थांब ऋषा, तू जरा माझं महत्वाचं काम आहे. अरे कधीतरी थांबू केला का? ए निघाय उठ. बर. बोल लवकर. अगं तुझ्या मोबाईलसाठी एवढं भारी कवर बनवायला लागलोय ना, तुझं बघूनच डोळं फिरलं पाहिजेत. डोळे फिरतील? त्याच्यावर काय तुझा भोंगळा फोटो बिटो लावलाय काय? तुझ्या डोक्यात सारखं सेक्सीच विचार येतात का ग? अगं जरा चांगला विचार केले जा की. तुझ्या थोबाड्याकडे बघून माझ्या डोक्यात चांगला विचार येतच नाहीत रे. एवढे तर तू चॉकलेट बॉय आहेस. होय चॉकलेट बॉय येते का मग चॉकलेट चाटायला? तू आधी मोबाईलचं नियोजन कर आणि नंतर नी चॉकलेट चाटायला. अगं आज तुला काय बी करून मोबाईल घेतला म्हणूनच समज, पण त्याच्या आधी एक काम करू. शेजार पाजारची ऊस तोडाय आलेत का बघून चल. मोबाईल घेतला म्हणून समज काय. काकाराव, कुठे पसरलेली बाई? इकडे तर नुसती राख आहे. अहो म्हणून तर आमची आई घातली होती ना रात्री गडबडीत आलता सांगायला. आता सकाळपासून राख होईन नाही तर काय होईन ह्याची. ओ काकाराव, तुमच्या फळात बाय कशी काय बारू टाकली? अहो साहेब ह्या वर्षी 10-15 लाखाचा ऊस झाला राव, आणि जळणाराची संख्या काय कमी का काय हो? अहो रतुरत तिच्या आयला मी एक ठोकली ना आमच्या गांडीत. जाधव, व्यवस्थित पंचनामा करून घ्या. आणि काकाराव, तुमची आम्हाला या केसमध्ये खूप गरज लागणार आहे. अहो मॅडम सकाळ दुपार जमलं तर संध्याकाळी बी बोलवा, तुम्हाला मी नाहीच मानणार नाही. जाधव चला. ए दान्या, 10 तास लागते का रे तुला इथे यायला? उन्हात काळी पडायला लागली मी. उसात जायचं म्हणलं लगेच येतो रे. हा ये लवकर. नासका भाड्या. कुणाला काटवटी गोडा लावाय थांबलीच? ए बाबा, घोडं लावायचं बंद केलंय. लग्न जमलंय माझं आता. अगं बाया 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 बाया, कोणता शेणा आहे का तुझ्या संग लग्न करायला लागलाय ग? ए तुझ्यासारखीच नसतात सगळी फुकट हेपलणारी. तुला लाज वाटते का कुत्रे फुकट हेपललं म्हणायला? अगं इथं कमरेच्या आयला लागला ना माझ्या भांडा घोडा. समजा मनकाना मनकाडीला झाला तुझ्या आईला तुझ्या. अगं ती तर जाऊ दे, तुझ्या मंड्यावरला का बिअरच्या बाटल्या वाचलेल्या ती गेल्या का कुठं नदीला? काय छापे. ए बाबा उघड खाऊ नको. तुझ्या आईला तुझ्या, तुझं डोकं खाऊन मला काय घंटा भेटणार आहे का? चल लवकर उसात. ए बाबा उद्या बघू. आता नवरा लागलाय माझा होणारा. कुठला मासा लागला का तुझ्या हाताला? 100% आपल्या तालुक्यातलं तर कुत्र नसनच बघती. जातो का तू? आता आमच्या घोडीवर दुसरा घोडा उडायला लागलाय म्हणल्यावर आम्हाला जावंच लागन की. निघ मग. निघतो की का दम निघा ना का? पण मला तू एक सांग, तुझा होणारा नवरा नेमका करतो तरी काय? त्याचं स्वतःच बिअर बर आहे. छामा आईला आता काय नुसता चकनात घेऊन बसायचं काम आहे काय? आईला अवघडे आता. जा की रे तू. का उगा लागला बुडाला हात घालायला? का गे कुत्रे बघायला भेटला गेलं की लागली काय कावळ्याला इसराय होय ग? ए बाबा जा बरं तू. तुझ्या पाया पडते. उद्या येते भेटायला जा. उद्या पोसवर मला दम निघत असतोय का?
तुझी गप आहे घालायची, संध्याकाळी घरी यायचं माझ्या, एकटाच असतो मी. ए निघ, येते घरी. तू जर संध्याकाळी नाही ना आली ती झवण्याचा बार आणि तू संकटच फुकून टाकतो बघ तुझ्या माईचं ठोपर. फुकट हेपल्यानंतर नुसतं उतडात जळत आहे. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग मग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. वर खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो.